अफवामुळे दिग्रसच्या पेट्रोल पंपावर इंधन खरेदीसाठी एकच गर्दी. इराणमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं भारतात पेट्रोल डिझेल आयात थांबणार. काही दिवस पेट्रोल पंप बंद राहणार. तसंच इंधन दरात मोठी वाढ होणार अशी अफवा मंगळवारी रात्री दिग्रस शहरात वेगानं पसरली आणि नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झाले. अफवेवर विश्वास ठेवत अनेक नागरिकांनी रात्रीच पेट्रोल पंपांकडे धाव घेतली. चारचाकी, दुचाकी, ऑटो तसेच ट्रॅक्टरसह विविध वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही नागरिकांनी तर प्लास्टिक कॅन, डबे व इतर भांडी घेऊन अतिरिक्त पेट्रोल डिझेल साठवण्याचाही प्रयत्न केला. परिणामी दिग्रस शहरातील प्रमुख पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी उसळली आणि काही ठिकाणी किरकोळ वादाचे प्रसंगही घडले. रात्री उशिरापर्यंत इंधन भरण्याची नागरिकांची गर्दी पेट्रोल पंपावर पाहावयास मिळाली. अनेकांना बराच वेळ रांगेत थांबावे लागले. अचानक वाढलेल्या मागणीमुळे काही पंपांवर इंधन संपल्याची चर्चा पसरली. मात्र अधिकृतरित्या तुटवड्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान पेट्रोल पंप मालकांनी स्पष्ट केले की सध्या इंधन पुरवठा सुरळीत आहे. केवळ अफवांवर विश्वास ठेवल्यानं अशी परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नसल्याचं सांगितलं जात आहे. तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय घडामोडींचा इंधन दरांवर परिणाम होऊ शकतो, परंतु तात्काळ आयात बंद होऊन पेट्रोल पंप बंद पडतील अशी स्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत निवेदन आणि विश्वसनीय माध्यमांवरील माहितीवरच विश्वास ठेवावा असे आवाहन करण्यात येत आहे. अफवांमुळे काही काळ शहरात गोंधळाचं वातावरण निर्माण झाले असले तरी बुधवारी सकाळपासून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं चित्र दिसून आले. CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा.